आपल्या अभंगाला बसणार हे पोषक नाही, पण मी याच्याकरता सांगतो. कर्म तर आबादेवाला चुकलं नाही, पण मी याच्याकरता सांगायला लागलोय. कर्म कधी उद्भवतंय? रिकामा वेळ मिळाल्याच्या नंतर माणूस अनुचित प्रकार करतो आणि अनुचित प्रकार केल्याच्या नंतर निषेध कर्म बोकांडीवर नाचते. वाक्य कळालं? मग हा रिकामा भेटलेला वेळ, रिकामा भेटलेले क्षण, रिकामे भेटलेले पळ, रिकामे भेटलेले निमिष, रिकामे भेटलेले बव, रिकामे भेटलेले करण, हे जर आपण चांगल्या ठाई खर्च केले तर महाराज कशाला म्हणले असते क्षणोक्षणाची विचार करा असं म्हणलेच नसते ना. आपण वाईट ठिकाणी वेळ घालतो म्हणून विचार करा. 3.5 मिनिटाचं आयुष्य करण्याला हेच चाललं होतं. कधी कधी मला जागेवर आणि जा नियमानं आपला टाइम संपला अण्णा, पण नाही पुढे सरकतो, काळजी करू नका. कीर्तन कमी केले की अण्णाचं दुखतं. अण्णा म्हणते महाराज मी लांबून येतो. बरं बरं खरंच आहे ना, यायला पैसे मला पैसे, तुम्हाला काय? तुम्ही पैसे खर्चून आले नो. मला पाकिट डिझेल काकाचं खर्च होत असते कधी कधी मी रेल्वेने आलो की. मग श्रोत्यासाठी आपण 10-5 मिनिटं दिले, काय हरकत आहे. एक महाराज म्हणला नाहीच देणार, संध्याकाळीच मेला. तुम्ही याला बी हसायली. बर कोणाच्या हातात आहे सगळं हे दाबायचं? त्याच्याच हातात आहे. आजच्या या आहेर परिवार सगळ्याला पत्रिका कसं देऊ शकेल मला सांगा बरं. नाव कळाल्याबरोबर रतन भाऊ आले. अण्णा बऱ्याच ठिकाणी पत्रिका पाहिल्यावर तुम्ही येतात. तुम्हाला तो माणूस काय पोचू शकतो, काय शक्य असते? पण श्रद्धा असती. चला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा जय घोष ऐकायला भेटतो आपल्याला. म्हणून संप्रदायातल्या माणसानं कधी कधी कीर्तनात 10-5 मिनिटं वेळ द्यायला पाहिजे. पानपट्टीवर उभं राहून वेळ देतो गुटखा चोळूस तर नाही, इथे जरा चांगला चविष्ट गुटखा होतो. तुला यम असा घोळीन सुपारीवाणी, हो असा घोळीन तू रक्त कोणीकडे पांगायला यमाला सुद्धा सुधारायचं नाही. वेळ चांगल्या ठिकाणी देत जाईन सोमळ्या. मला सोनं पाहिजे. मागणारा किती तात्विक आहे, देणारा बी किती तात्विक आहे. नुसता क्षणोक्षण इतकाच विचार करायचा नाही बरं का. तुकोबारायच्या अभंगात आपल्याला बोलायचंय, पण कधी कधी याच्यातले बाकीचे पुरावे लक्षात घेत जा. हो या बा आंबा रसाला गोडे, पण कोय वाळील्यावर भाजल्यावर मधली बिले गोडे. झोपेतून उठल्या गुळण्या केल्यावर आंब्याची कोय भाजलेली खाल्ल्यावर सुपारीच्या पलीकडची मुखशुद्धी करते. कधी कधी ते बी घ्यायचे, रसापुरतात बघायचं नाही. सोन्याचा ढिगाल पडन. काही राजाचे बोट तुटलेत, मुद्रिका कुठं पडल्या तिथंच. काहीचे हार तुटले, कुठं पडले हिऱ्या माणिकाचे हार तिथंच. डोके तुटले, मुकुट कुठं पडले तिथंच. पण मागणारा इतका अधिकारी आहे ते उचलून घेत नाही. आहेर बी तुमचं चालणार ना, हे बी आहेरच. आणि देणारा इतका हुशार, बोट तुटल्यामुळे मुद्रिका गेल्या, गळ्यातल्या माळा गेल्या, मुकुट कुठं पडलाय माहित नाही. पण देणारा सारथ्याला म्हणला दुसऱ्याचं देऊ नये. हा दुसऱ्याच्या पंक्तीत आपण वाढायला मदत करावा, पण मह म्हणून नाही. आज पुऱ्या तळायल्यात, आहेर कुटुंबियानं तळल्यात. माणसाची रेलचेल झाली, 2-4 तरुणाईनं बकेट जर घेतले, टोपले घेतले वाढायला, काय हरकत नाही. पण या कुटुंबाचं नाही, आपण पुऱ्या आणले असं नाही, ते आपलं होऊ शकत नाही. ते दुसऱ्याचं दान करणं हे निषेध. हा याचाही दुसरा पुरावा आहे कर्णाच्या बाबतीत. तुम्ही पुन्हा काड्या करताल. एका जागेवर गिरगावकर असं बोलला होता. माणसं वकील नाहीत, पण चावणं गेल्यावर जैन माळी घातल्या का तिला इचकीत येत. कर्णानं एकदा दुसऱ्याचं सोनं दान केलं, पण त्याच्या पाठीमागची भूमिका काय लक्षात घ्या. दुर्योधनाची बायको, काय नाव होतं तिचं, भानुमती, ही देवदर्शना करता चालली. या असं मधात लांबलं की कडवं लांबत बघा. लय नाद माणसाला असतो, मधात काहीच पेरायचं नाही, बांध कोरीन.
भानुमती देवदर्शना करता चालली, सोबत तिच्या सासूची दासी होती. तिच्या सासूच्या दासीचं नाव होतं कांतीप्रिया. महाभारत वाचीचा कधी कधी. आणि तुम्हाला सांगतो, मी नेहमी बोलत असतो, हल्लीच्या जगात जगण्यासाठी महाभारत अत्यंत गरजेचं आहे. त्या काळात एकच रावण होता बरं, म्हणून राम एक पोषक होते. आता लय रावण झालेत, म्हणून महाभारत गरजेचं आहे पाठ असणं. क्षणोक्षणाला पावला पावलाला रावणाची संख्या आहे. म्हणून या इंटरनेट जगामध्ये धावत्या युगात कसं जगावं हे महाभारताचे पुरावे अत्यंत पोषक आहेत. रामायण वाईट आहे असं नाही. हा, ते घरात कसं वागावं हे रामायण शिकवतंय, आणि जगात कसं वागावं हे महाभारत शिकवतंय. कांतीप्रिया नावाच्या दाशीकडे बघितलं. कर्णाला बघायची गरज नव्हती, पण बघावं लागलं. समोरून एक महाराज आलं. हे बी महाराज पंढरपुरातलंच होतं. दोन गोष्टी सांगणार क्षणोक्षणा कर्णाच्या. पंढरपुरातलाच महाराज. महाराजानं सांगितलं, कर्ण महाराज यज्ञ चालू आहे, त्या यज्ञामध्ये अन्नदान करायचंय, अर्थसहाय्य करावं लागतंय, मी तुमच्याकडे आलोय. कर्णानं सांगितलं, मी भाकरी दुर्योधनाच्या खातोय. कशा करता? त्याच्याकडे परचक्र जर आलं तर त्या परचक्रापासून त्याला वाचवावा, येणाऱ्या अरिष्टापासून, संकटात, युद्धातून त्याला वाचवा, याच्याकरता मी त्याच्याकडे राहतो आणि त्याच्या घरच्या भाकरी खातो. महाराज हुशार होते. महाराजाने विचार केला, ज्याच्या भाकरी खातो त्याचं काम किती नीट करतो हे तपासायचं होतं. तुम्ही पुन्हा म्हणताल, कर्ण पळड्यावर दुसऱ्याचे मुकुट देत नव्हता आणि इथं तर दुसऱ्याच्या बाईचं सोनं दान दिले. हे नंतर आपली वकालत जागच्या जाग्यावर असा. मला द्रव्य पाहिजे. कर्णाने सांगितलं, मी दुसऱ्याच्या घरी चाकरी करतोय, येऊ का मी? पण कर्णाच्या लक्षात आलं, आपण ज्या राज्यातल्या भाकरी खातो त्या राज्यामध्ये आलेला अतिथी एक साधू तसा जाऊ नये. महाराज खरा आहे का खोटा कळाला नाही, पण त्याचं तेच पाहिल्याच्या नंतर सूर्याचा प्रकाशाला लाजवीत होतं. इतका तेजस्वी महाराज आहे. त्या अर्थी महाराज नसून पंढरपुरातला आहे हे तर कर्णाला माहीतच झालं. हुशार होती ती लोक, येडी नव्हती ना, येडी नव्हती. थांबा म्हणले महाराज. ए कांतीप्रिय जी, राजकुमाराच्या धर्मपत्नीच्या अंगावरचे दागिने काढा. रस्त्यात भर चौकात दागिने. दिल्लीच्या राजाच्या सुनाचे. तुम्ही लग्नात बायकोला म्हणा, पाहुण्या रावण्यात दी एकदानी सोनाराची तर ठवाची. जर तुम्हाला संध्याकाळी स्वयंपाक केलात, मला बाळू महाराज म्हणू नका. बायकोचे, तुमच्या बायकोचे. अक्कल आहे का तुम्हाला? पाहुण्या रावण्यात मागता. तुमची अक्कल गुंग झाली, इतकुसं कळत नाही. ते म्हणलं, हो ना, त्याच्यामुळे तू या संग लग्न केलं. कळालं असतं नसतं केलं. कळाल्यावर दुसरी संग केलं असतं. लोय बायका सहजच बोलतात. आमची एके दिवशी म्हणली होती मला, माय तुम्हाला कळतच नाही, मी 7-8 दिवसाची पाकिट घरी नेलेत नाही. ती म्हणली, होय पाकिट काय झालं? म्हणलं, मला कळत ना, खिशात टाकता टाकताच खाली पडायले. सगळ्याचा बाजार करताल तेव्हापासून मला पुन्हा म्हणलीच नाही तुम्हाला कळत नाही म्हणून. सहजच बोलत आहेत. कशा हसत आहेत बघा ना. सहज बोलतात, पप्याच्या बापाला कळत नाही. भर चौकात राजाच्या सुनाची दागिने काढे. गळसरी मंगळसूत्र ठेवलं, बाकी सगळे दागिने काढे. उपारण्यात गाठोडं बांधलं, महाराजाला देऊन टाकलं. घरी गेली, मालकाला सांगितलं, आपल्या घरच्या भाकरी खाऊन त्याला कामावर ठेवलं, मला त्यानं रस्त्यात दागिने काढे. काय केलं दागिन्याचं? एका महाराजाला दिलं. हुशार होता शकुनी, फक्त नालायक होता. काही माणसं हुशार आहेत पण धूर्त हुशार आहेत. या धूर्त हुशारीला चालत नसते. शकुनी इतका हुशार होता, इतका हुशार होता. कशा करता माहिती का? फक्त कटकारस्थान करण्यासाठी. शकुनीनं तितकं तत्व विदुराला विचारलं, कर्णानं दागिने आमच्या भाच्याच्या बायकोचे काढून दिले, याबद्दल दुमत काय काय मत आहे? तर विदुर काकानं सांगितलं, कर्ण हा तुमच्या राज्यातल्या भाकरी खातो, या राज्यातला येणारा साधू विनमुख जाऊ नये या नात्यानं इथल्या भाकरीचं वचन पूर्तता आपण ते फेडावं म्हणून दुर्योधनाच्या पत्नीचे दागिने दान दिले. याचं पुण्य इकडे तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग हे ऐकल्याच्या नंतर ती वटवटच करू लागली ना भानुमती. हो, आपल्या भाकरी खाऊन मला रस्त्यात दागिने माझे काढून दिले. तर दुर्योधन म्हणला, नशिबानं पुढच्यानं धन मागितले म्हणून तू हे दागिने दिले. त्यानं जर बाई मागितली असती तर तुला दिलं असतं. तर ती गपचूप बसली. काय काय वेळ, किती वेळ
कामात आणणारी माणसं आहेत. तितक्या वेळात काय सुचलं असन कर्णाला, हिचेच दागिने काढून द्यावं, दुसऱ्याची कशी देऊ नये. हा वेळ आहे. दात मागितले, आपलं सोनं मागितलं, पण द्यावं कुठलं. लक्षात आलं त्या 3.5 मिनिटाच्या काळात वेळ किती मोजका आहे. लक्षात घ्या ना, किती मोजका वेळ आहे. आणि मग सारथ्याला सांगितलं दात पाड. याच्या पुढचा वेळ लय महत्वाचा आहे. अर्धाच मिनिट वेळ शिल्लक आहे, 30 सेकंद. पळा पळा परधरती हाम चक्षुहिताय चह यज्जायते त्रियाम पूज्या भवस्ती तेशी. याचा अर्थ 30 डोळ्याच्या पापण्या एकमेकाला चिटकतात असे 30 प्रकार, 30 क्षण. आपण शकन म्हणू त्याला. तितकाच वेळ शिल्लक आहे. आणि तेवढ्या वेळात दात काढले, हातावर दात घेतले. घ्या महाराज. महाराज लय चतुर होते. आवाज थोडा मोठा करा. लय चतुर महाराज, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर, इतकं चतुर. त्या महाराजानं कर्णाला सांगितलं, तुम्ही शेवटचे श्वास मोजित असताना स्वतःच्या तोंडात बाणाची तिवई घातली, दात पाडले, मला सोन्याचे दात द्यायले, पण रक्त लागलेलं धन मी घेत नाही. आता वेळ किती गोड कमवला बघा ना. तितक्या वेळात लक्षात घेतलं, काय देवा, अरे मरता मरता दान करण्याची संधी आली रे, पण ती मातीच जाते. शूर हा रडत नसतो. सती जाणारी स्त्री मालक मृत्यू पावल्यावर रडत नसती, आणि क्षत्रिय मरताना रडत नसतो. याचे 2 कारण सांगतो. क्षत्रिय रडत याच्या करता नसतो, वाचला तर राज्य, मेला तर स्वर्ग आहे. आणि सती का रडत नसती आबा? सतीला माहित आहे, मालक जरी गेले असतील तरी मालकासोबत आपल्याला वैकुंठात जायचंय, त्याच्याकरता रडायचं कशाला? ती सती जात होती. म्हणून कर्णाला रडू आलं. ते मरण्याचं नाही, आपल्याला जाता जाता दान करता येत नाही. पण राहिलेल्या 6 सेकंदात वेळ किती कारणी लावला. त्या 6 सेकंदात अलीकड हात घेतला आणि डोळ्यातलं पाणी दातावर सोडलं. 2 सेकंदात दात धुतले आणि हात पुढे केला. महाराज. महाराजानं हात खाली केला आणि कर्णानं हात त्याच्यावर पालथा घातला. कर्णाने प्राण सोडा. शेवटच्या 3 सेकंदात दान घडलं, प्राण सोडा. जगाचा मालक उशाला उभं राहून रडत होता. कर्णाला नेत्रातल्या डोळ्यातल्या पाण्यानं शेवटचं स्नान विटेवरच्या मालकानं घातलं. ते 3 सेकंद, फक्त कर्णाचे 3 सेकंद, जगातल्या विश्वातला एकही तत्ववेत्ता या 3 क्षणाला झिडकारू शकत नाही. हे 3च क्षण इतके महत्वाचे राहिले, इतके महत्वाचे राहिले की कर्णाचा अंत्यविधी होत असताना सर्वात जास्त कोण रडत असेल तर जगाचा बाप रडत होता. हे 3 क्षण इतके महत्वाचे, इतके कारणी लावले, म्हणून कर्ण आज पुराणातला प्रख्यात सिंह झाला, महाभारतातला नरकेशरी झाला. ही ताकद फक्त या क्षणाची. म्हणून तुकोबाराय पहिल्या कडव्यात म्हणतात, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा मिळालेल्या आयुष्याचा असा फायदा घ्यायला पाहिजे. लक्ष्मणाला शक्ती लागली अण्णा. शक्ती लागल्यावर एक डॉक्टर बोलिले म्हणे, त्या डॉक्टरांचं नाव सुषेण होतं असं रामायण सांगते, मी नाही.
पण त्या डॉक्टरांनी सांगितलं औषधीचं नाव मला माहिती आहे, पण माझ्या मेडिकलमध्ये नाही, माझ्या मेडिकलमध्ये नाही. ह्या औषधाचं मेडिकल द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर आहे. मग ते मेडिकल आणण्यासाठी, त्या औषधी आणण्यासाठी, त्या वल्ली आणण्यासाठी, औषधच आपल्याला शब्द कळतो ना, कशाला वल्लीन वगैरे चाटणन भोगटीन चूर्णन कढान रसायनन कशाला म्हणायचं, आपल्याला औषध माहिती ना फक्त तितकं. हो, सगळं आलं मग त्याच्यात, कढा आलं, चाटण आलं, हो सगळं आलं त्याच्यात. तर ती औषधी आणण्याकरता मारुतीराय गेले. पण रावणाच्या कानावर वार्ता गेली, हनुमंत वल्ली आणण्याकरता गेलेत. आणि तो शूर व्यक्ती आहे, आणि खरंच मारुतीराय शूर आहेत, निष्ठावंत आहेत. कोणाला म्हणायचं निष्ठावंत? रामागड्याची आवडी मोठी, मनोन लंके पेन रे. आवड होती, निष्ठा होती. आणि निष्ठावान मारुतीराय. किती मारुतीराय निष्ठावान एका गंध माधवून कळतंय. हे सगळे वानर कोणामुळे प्रभू रामचंद्राच्या पक्षात आले? मारुतीरायामुळं. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ. क्षणोक्षणाची शेवटचा पुरावर का माणसे जेवायचे. तर मला काय, मी अजून 1 घंटा बोलन, मला काय आज रेल्वेने जायचं नाही. मी गाडी आणली, रेल्वेने जायचं असलं माणूस घडीकडे बघते, ती जाईन, ती थांबत नाही ना आपल्यासाठी. चांगल्या चांगल्या साधी थांबत नाही, तर बाळूसाठी काय थांबल ती? आपलं काय केश, मी कोण्या झाडाचा पाला आहे, आपण काय मिळेल ती. पण समय जाणार आहे का नाही. काही काही सगळी माणसं बसलीत, प्रेमाने या कुटुंबियाकरता आलेत, त्यांच्याही काही गोष्टी नियम पाळायचे असतात. या बा, मिठाशिवाय पदार्थ चविष्ट होत नाही, पण जास्त झाल्यावर बी खावा वाटत नाही. तेलाशिवाय भाज्या होत नाहीत, पण आचार्यानं आंघोळ करा इतकं तेल टाकल्यावर बी भाज्या खावा वाटत नाहीत. हो, हल्ली तेल आहे ना, आंघोळ करता येईल इतकले तेल आहे. किती निष्ठा मारुतीरायावर हे तपासायला तराजूत नाही ब्रह्मदेव. साखळ्या तुटल्या. गंधमादन नावाचं वानर कुंभकर्णाच्या हाताने मृत्यू पावलं. त्यानं दाबलं, असं कर 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 दाबलं. आणि त्याच्या नाका तोंडावर ज्या वेळेला रक्ताचे थेंब आले का, राम नाव ऐकल्याबरोबर कुंभकर्णाला राग येत होता. आणि त्याच्या अंगावर जितके थेंब आले तितक्या थेंबातून राम राम निघत होता. राग आला, पण त्यानं रावणाला त्या रागात सावध केलं. पळतच घरी गेलं, भरलेला हात रक्तानं रावणाच्या कानाला लावला. दादा, ए दादा, रामाच्या पक्षात रामावर प्रेम करणारी इतकी निष्ठावंत माणसं आहेत, मेल्यावर त्यांचं रक्त राम राम म्हणतंय. मेल्यावर त्यांचं रक्त सुद्धा राम राम म्हणतंय. मग वानर जर प्रभू रामचंद्रावर इतके निष्ठावंत होते, ते या वानराला या पक्षात आणणारा पक्ष प्रमुख मारुतीराय किती निष्ठावंत असेल. रामागड्याची आवडी मोठी, अत्यंत आवड, अत्यंत निष्ठा. रावणाच्या पक्क लक्षात होतं, हनुमंत वल्ली आणून लक्ष्मणाला उठविणार, पण उशीर झाला की लक्ष्मण मरणार. म्हणून त्याला उशीर करण्यासाठी एका व्यक्तीला बोलिलं. त्याचं नाव होतं कालनेमी. 2 अवतारात 2 लोक आले. 7व्या अवतारात कालनेमी आणि 8व्या अवतारात द्वापार युगात कालयवन. कृतात्रेता युगात कालनेमी आणि द्वापार युगात कालयवन. दोघही हलकट होते. कालयवनाचा जन्म मी भागवत सांगतो, पण कालयवनाचा जन्म बायका पुढे बसल्यावर महाराष्ट्रातला कोणताच वक्ता सांगू शकत नाही. इतका घाणेरडा जन्म होता कालयवनाचा, इतका घाणेरडा. इतकी त्याची कर्माची रेषा घाणेरडी, बायकांच्या पुढे महाराष्ट्रातला वक्ता सांगू शकत नाही. आणि जो सांगतो तो संप्रदायातलाच नाही. इतका नीच कर्म त्याचं, इतकं नीच. आणि ह्या कालयवनाचं पण तसंच होतं, कालनेमीचं पण तसंच होतं, हलकट कालनेमी. रामायणातल्या 8 राक्षसापैकी एक नालायक राक्षस तो होता. आपल्याला इतका विस्तार नाही सांगायचा, मला फक्त क्षणोक्षणाची करा विचार, एवढा पुरावा द्यायचा. रावणानं त्याला बोलून घेतलंय. कालनेमी, जी सरकार,
मुजरा करायचे राजा पुढे, जी म्हणायची, जी म्हणायची. जी हा आपल्या भारतीय संस्कृतीतला, महाराष्ट्राच्या मातीतला आदरयुक्त शब्द आहे. मोठ्या माणसांनी बहाल्याच्या नंतर जी म्हणायचं. वडिलांनी मुलाला आवाज दिला, बाळो जी बाबा, सासऱ्यान सुनेल सुनबाई, जी मामांजी, असा जी शब्द आदरवाचक शब्द आहे. हे खाल्ले मी, जी जी इकडे तुला महाराज करायचे. तर काल नेहमी म्हणला, सरकार महाराज, तुम्ही पालन पोषण भरण पोषण केलेले सांभाळलेले 8 राक्षस, त्याच्यापैकी मी एक आहे. आमच्या 8 जणांचा जठराग्नी इतका पावरबाज आहे की 1 महिनाभर जर गायीचे कुठल्याही जनावराचे हाड उकळले 1 वर्षभर तरी ते इगरायचे नाही. येईनं खाल्ल्याच्या नंतर दिनत्रये प्रहरेची 8 प्रहरे मात्राम चतुरास्तितेषु, 4 प्रहराची रात्र, 4 प्रहराचा दिवस. एक ऐकू हे मळून गेलेत ते पुराण पाव पाव. 2-2 वाजूस तर तोंडावच ग्रंथ आहे. इति चॅटिंग पुराणशः. मला हे संचय मुळे कळत आहे. मला बी काही काही संघचे काही ड्रायव्हर मोबाईल दाखवतात, आज आमकी बातमी आली, पाव दे बाप्पा. त्याच्यामुळे मी ताण घेत नाही. कशाला फुकट कळण शेंदी वळवळ, पैसे खर्चायचे नाही, खिसा फाडायचा नाही. आपलं लहानसं पतिव्रता ठेवली, छान झालं. याच्यात चुकीचं येत नाही, चुकीचं जात नाही. तुमच्या मोबाईलचा गुरुजी भरोसाच नाही. त्याच्यात काय येईल आणि बटन दबून काय जाईल काय मिळत नाही. हिशोबान वापरी जा. लय अवघड काम झालं त्या मोबाईलचं बापा. एका मिनिटात दिल्ली ते गल्ली. हा, त्याच्यामुळे ते हिशोबात वापरी जा. आपल्या लोकांनी गाथा वाचण्यासाठी. आता मागे एक दिवशी आम्ही संभाजीनगरला घेऊ लागलो, ती एवढा भितडावानी मोबाईल. मी म्हणलं आपलं शीटला अडको. आता कसे फिरल्यामुळं काही वाचिनं होईन ना, त्याच्यात गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ डाउनलोड करून दी म्हणलं याला. आणि मग त्या शीटला बांधून टाकून चालता चालता नाही करमायलं की कधी कधी करमत नाही ना. संसारातली माणसं भरके असतात, काही ध्यानात येते. खाल्लाकडी ज्वारी पाडायची राहिली, ती बांधायची राहिली, आभाळ सांगितलंय, ते गहू सोंगायचा राहिला, ती हळद आता काढायला सुरुवात झाली, कवा उकडायची, कवा ढोल करायचा, कवा वाळवायची, किती चवाळे न्यावा, आणि त्यानं मागं काही सर्वा ठोलाय, पुन्हा डबल पाळी हाना, पुन्हा याच ना. असं भरलेलं दुःख असतं ना. मग ते विसरण्यासाठी ते वाचायचं. गाथ्याशिवाय दुःख विसरत नाही, ज्ञानेश्वरीशिवाय दुःख विसरत नाही, ग्रंथाशिवाय दुःख विसरत नाही, आणि नामाशिवाय दुःख विसरत नाही. इतका मोठा पुरुषार्थ आहे आपला. कधी कधी वेळ द्या चला. तर या देशातली कळवातीन डोकं भरून पदर घेऊन स्टेजवर सुरुवातीला येत होती. मी काही ते पाहिलं नाही, मोठ्यांचं वाचतोय. तर एका पुरुषार्थी व्यक्तीचा पुरावा आहे. या देशातली कोणीकडेही हातवारे करून नाचणारी कळवातीन सुरुवातीला डोकं भरून पदर घेऊन काय येत होती. आणि तळेकर नुसता पदर घेऊन येत नव्हती, आल्या आल्या ती पुढच्यांना मुजरा करीत होती. तर मोठ्यानं विचारलं तिला, मुजरा कोणाला? तुला पैसे फेकणाऱ्याला? तिने सांगितलं नाही 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 नाही. रुमाल फिरून नाचणाऱ्याला? मुळीच नाही. टोपी फिरणाऱ्याला? मुळीच नाही. पटका फिरणाऱ्याला? मुळीच नाही. तू नाचताना खाली नाचतो त्याला? मुळीच नाही. चुकून नालायकाच्या सोबत आलेला सात्विक, चुकून 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 माझं नृत्य पाहायला आलेला आदा कदा चुकून आलेला एखादा सात्विक, त्याचा अपमान होऊ नये म्हणून सुरुवातीला पदर घेऊन मी त्याला मुजरा करते. हे कळवातीचं भाष्य आहे. मग या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातली कळवातीन इतकी पवित्र, या देशातल्या मावल्या किती पवित्र. हा पुरुषार्थ आहे आपल्या संप्रदायाचा, हा पुरुषार्थ आहे संप्रदायाचा. चला, कळवातनीची पोरगी, नृत्य करणाऱ्या बाईची पोरगी. महाराज 1-2 मिनिटापुरता एका साधूची भेट झाली. 1-2 मिनिटा करता भोपळे बुवा. त्या साधूचं नाव आहे माऊली महावैष्णव ज्ञानोपराय. धन्य कान्हो पात्रा, आजी झाली भाग्याची. हो, सगळ्यांना प्रमाण झालं. चुटचुट सोडतो तुम्हाला प्रमाण थोडे थोडे 2-2 मिनिटात, कारण हे देशसेवेतलं गाव आहे. त्या देशसेवेतल्या स्वातंत्र्य सेनानींना
गिरगावकराचा मानाचा मुलगा. मी एरवी सुद्धा म्हणत असतो राजेभाऊ, मी विटेवरचे मालक आणि काशीतल्या मालकांना एक देव समजितो. यांचं भजन करणारे अष्टादश संत दोन देव. ज्यांच्या रक्ताचा घाम आपा मातीत पडतो आणि मोती खातो तो शेतकरी राजा तिसरा देव. आणि ज्यांच्यामुळं आपण उद्याचा सूर्य पाहतो भाऊ, तो देशाचा सेवक फौजी हा 4 क्रमांकाचा देव. माझे 4च देव आहेत. मी 5व्या देवाला जात नाही. मला हेच देव आवडतेत. जे देव ढवळे लिंब खातेत त्या भंगिऱ्या देवाकडे मी जात नाही. मला आवडत नाहीत ते भिकारचोट देव आहेत. त्याच्याकडे नका जात जाऊ. सनातनी देवांकडे जात जा. देशसेवेतलं गावे, राज्यसेवेतलं गावे. मराठवाड्याला स्वातंत्र्य देण्याचं काम ज्या गावानं केलं त्याच्यातला एक आगळा वेगळा सिंहाचा वाटा. माझ्या भाषेत सांगतोय, मोठ्यांची भाषा, अनन्यसाधारण महत्त्व असलेलं तुमचं हे धानोरा नावाचं गाव आहे. धन्यवाद तुम्हाला. त्या वीरांना पुनश्च एकदा प्रणाम. कळवत्तीच्या पोरीला ज्ञानोबराय भेटले. कल्याणाचा मार्ग विचारला, जाय पंढरपूरला. सोप्यात सांगतो, देवाच्या पायावर देह ठेवला. देवाच्या पायावर देह ठेवला. जाऊ द्या. उदाहरणार्थ एकानं गाथा पाठ केला, एकानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एकानं भागवत पाठ केलं, एकानं रामायण पाठ केलं, एकानं शिवपुराण पाठ केलं आणि एकानं सगळंच पाठ केलं. तरी गुरुजी आपण मेल्यावर आपल्याला मंदिरात जाळते का? वेशेच्या पुरीला काय पाठ असेल? स्वतःचं सौंदर्य पाप्यांपासून लपवण्यासाठी किंवा पाप्यांपासून सावध राहण्याकरता तळेकर जंगलात राहिली हो ती. बुवा जंगलात, मला नाव माहित नाही बरं, माफी असा. हो नितीन महाराज, समाधान महाराज, समाधान महाराज. जंगलात राहिली ती. जंगलात राहिली. तिचं नाव आहे कानोपात्रा. आणि या कानोपात्रेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. देव भेटला सोडून द्या हो. देव भेटला सोडून द्या हो. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. तिला भेटल्याशिवाय देवाला भेटता येत नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. पण तिला देव कोणामुळे भेटला? ज्ञानोबरायचे पाय पाहिले म्हणून पहिल्या कडव्यात. हरिप्राप्तीचे उपाय, 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 हरिप्राप्तीचे उपाय. धरावे संता तेथे पाय, धरावे संता तेथे पाय. येणे साधती साधन, येणे साधती साधन, येणे साधती साधन. धरावे संतांचे पाय, धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने, येणे साधती साधने. उद्याच्या कीर्तनाला अशीच गर्दी करा. श्री गुरु उमेश बाबांचं कीर्तन आहे. निष्ठावंत वारकरी येतं. हा, कीर्तन चांगली ऐक जा. प्रणाम करतोय तुम्हाला, प्रणाम. चांगलं वाचिलं की देव वाचितू, चांगलं वाचिलं की देव वाचितू, आणि चांगलं ऐकिलं की मार्ग चांगला भेटतो, आणि चांगला रस्ता भेटला की मुक्काम चांगला मिळतो. इतकं लक्षात ठेवा. रस्ता भटकलेल्या माणसाला मुक्काम गवसतच नाही. त्याच्यासाठी चांगल्याच ऐका आणि चांगलं वाचा. माझाही जय हरी उमेश बाबांना सांगा उद्या. कळवत्तीच्या पोरीला देव भेटला. ज्ञानोबरायांचे पाय धरले.
महाराज नाडा वळणाऱ्याच्या कुळातली पोरगी, नाडा त्याला चारू म्हणायची, चारू. साध्वी जनाबाई गंगाखेड निवासी. देव नुसता भेटला नाही, दळू लागत होता, जीवत होता सोबत, उष्ट खात होता, आंघोळ घालायचा, नाऊ घालायचा, वा काढायचा, जनाबाईचे लुगडे धुवायचा, हो, साळी कांडायचा. साळी कांडिता कांडितान घामाला पंढरीनाथा, देवा हाताला फोड, जनी म्हणे मुसळ सोड. साळी कांडू लागायचं, काय काम. तुळशीच्या वनी जनी उकलती वेणी, माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून देव घाली पाणी. नामयाची जनी कोणतीये भाव, जेवी पंढरी रावतीये सवे. तुम्हा आम्हाला शंका नवल नाही. आचार्य पंडित उत्तर भारतातले आणि संत कबीर पंढरपूरला आले आणि जनाबाईला एकच विचारलं, माय आयुष्य गेलं आमचं ग्रंथ वाचिता वाचिता, कांडे उघडले तरी देव स्वप्नात नाही, तुझ्या सोबत उष्ट खातोय, तुला दळू लागतोय, देव भेटला, कृपा कोणाची. तोंडातून वाक्य पडलं, दासी नामयाची मनोनिया. जनाबाईनं सांगितलं, हा एवढा मोठा भक्तीचा पुरुषार्थ वाढला, जगाचा बाप मला जवळ धरतोय, हे एकमेव कृपा कोणाची असेल तर नामदेवरायांच्या पायाची, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, हरी प्राप्ती नामदेवरायांचे पाय धरले, हा पुरुषार्थ आहे. नामदेवरायांचे पाय, किती मोठी ताकद असेल महाराज साधूच्या पायात. मगाशी बोलून गेलो, या देशातला तृतीयपंथी विमानात बसून गेला, विमानात बसून, बोटापर्यंत नाही. आता जे आपण विमानं पाहतो का, प्रकाशराव, याच्यात कुत्रे पण बसतात, कुत्रे पण. लॉकडाऊन संपल्याच्या नंतर, गळ्यात शपथ खोटं सांगत नाही मी, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर मी ज्या गावात भागवताला गेलतो, त्या गावातल्या एका श्रीमंताचं पोरग 19 लाख रुपये घेऊन मलेशियाला वाढदिवस साजरा केला. मलेशियात काय असेल राजभाऊ, तिथं पांडुरंगाची मूर्ती असेल का? इमानदारीने सांगा. हां, गिरगावच्या बाळ्यापुढं बसलात. नाही, 19 लाख रुपये खर्चिले आणि येताना 1,18,000 रुपयाचं कुत्र्याचं पिलू आणलं. पवार राजे विमानात आणलो, विमानात आणलं, विमानात. कुत्र्याचं तिकीट 2 पायाच्या कुत्र्यानं काढलं. कुत्र्याचं तिकीट कोणी काढलं? मग सांगा, नशीबवान कुत्रं का हे? यानं याच्या बापाची जमीन इकली, ते पैसे घेऊन तिथं खर्चिले, आणि बापाची जमीन इकून कुत्रं इकत घेतलं, आणि बापाची जमीन इकून कुत्र्याचं तिकीट काढलं आणि महाराष्ट्रात कुत्रं आणलं. मग माणसं विमानात बसतेत भाऊ, काय नवलाची गोष्ट आहे. मी विमानात त्या बसणाऱ्या लोकांना मानतोय की ज्याच्यात शरभंगू बसले होते, ज्याच्यात मतंग बसले होते, ज्याच्यातला आजामेळ बसला होता, ज्याच्यात शबरी बसली होती, ज्याच्या त्या देशातला दादू खोदू पिंजारी बसलेला होता. त्या लागे विमान पाठविले,
शबरी सुद्धा गोलोकाला आईसाहेब विमानात बसून गेल्या, टपऱ्या नाही, त्या विमानात. देशातला तृतीयपंथी यमधर्मानं प्रश्न केला, नियतीनं मला तुम्हाला विमान पाठवायला पाठवलंय, तुमचा पुण्याचा संचय जास्त झाला, याच्याकरता मी तुम्हाला विमान घेऊन आलोय, पण हे तृतीयपंथी तुम्ही टाळ्या वाजणारी माणसं टाळी कधीपासून वाजवायले? टाळ्या आणि टाळीतला फरक आहे का? गुढी उभारावी, टाळी वाजवावी, वाटते चालावी गोव्याची, कशाची म्हणते भाऊ? पंढरीची. वा वा वा. आपल्या लोकांना गोव्याला जावा, मी काय नाही म्हणत नाही, समुद्र आहे बघा, कारण समुद्राचं स्नान केलं की हजारो गंगेची आंघोळी केल्याचं पुण्य प्राप्त होते, पण आखुड्या चड्या घालून जायचं नाही. महाराज आहे ना, मी गोव्याला कीर्तनाला गेलो ना, तर कितीतरी लोक माझ्याकडे बघत होते, धोत्रावर लोक गोव्यात. आपल्याकडच्या पैशावाल्याची पोरं दिसले मला, आपल्याकडे पैशावाल्याची पोरं. महाराज इकडे कशाला म्हणलं, बीच पाहाला. तुम्ही नाही येत, ते पैशावाल्याच्या अवलादी होत्या, तुम्ही नाही येत. आणि म्हणलं मग मी कोण, चित्र आहे का मग? हे पाय ना, मीच आहे ना. नाही नाही. दुसरं म्हणलं मुकाट्या बस, आझाद मैदानला यायचाच फोटो होता. जा गोव्याला, विदेशात जा, धोत्र घालून जा, टोपी घालून जा. महाराज मोठ्या त्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचे संस्कार बघा तुम्ही, बघा, हे बिना टोपीचे फिरत नाहीत. हो. आपल्या संप्रदायामध्ये पूर्वीच्या काळात बस्ता बांधायला बोडखा माणूस जात नव्हता. आहे का तुम्हाला कळते ना? आपल्या संप्रदायामध्ये बस्ता बांधायला गेल्यावर पहिलं वस्त्र मानिनीचं घेत होते. म्हणजे घरात जर नवऱ्याच्या अगोदर एखादी माथारी मेली असेल तर तिला मानिन म्हणत होते, आणि तिला एक हातभर चिरगुट दुकानदार देववस्त्र म्हणून देत होता. देववस्त्र आजही देण्याची पद्धत आहे, फक्त घेणाऱ्याला अक्कल नाही, हे कशाला दिल तो थोत्तर पुसायला दिले ना आलाय का. चिलमीवड ते फाडून खालून छाप्या लाव त्याला. असल्या सुंबळ्याला कुठं आकली आहेत का? दुकानदार मुसलमानाचा असला तरी देववस्त्र देतोय, पण गिराईक हिंदूचा असावा. मुसलमानाचे दुकानदार देववस्त्र देतात, आणि आपल्या गंध लावणाऱ्याला देववस्त्राची अक्कल नाही. काय काय सप्तेनं गुण येईन हो यायला पिराला कापायला पाहिजे. पिराला 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 कापायला पाहिजे. जाऊ द्या, लय टाइम झाला हो. काय सांगू लागलो? तृतीयपंथी. हा, पीर कौरक. तृतीयपंथी यमधर्मानं विचारलं, मला विमान पाठवा लागतंय तुम्हाला. विमानामध्ये पार्षद होते, देवाचे पार्षद. आणि ज्या वेळेला वैकुंठात तृतीयपंथी गेला ना पंडित भाऊ, त्यावेळेला जगाचा बाप आणि जगाची मालकीन औक्षण काढण्यासाठी होती. त्यावेळेला यमधर्म रडत होता, यमधर्म. ते विचारला, हा पुरुषार्थ कोणाचा आहे? तर त्या तृतीयपंथ्यानं सांगितलं, टाळ्या वाजणं बंद केलं आणि टाळी वाजवायला सुरुवात केली, आणि ती टाळी वाजवायला लावली. महाराष्ट्रातल्या एका पवित्र गावामध्ये एक वारकरी होता, त्या वारकऱ्यानं मला टाळी वाजीत पंढरपूरला नेलं, आणि म्हणून जगाच्या बापानं मला दर्शन दिलंय. त्या वारकऱ्याचं नाव पुन्हा कधी कीर्तनात सांगेल. या देशातला तृतीयपंथी सुद्धा एका संतांचे पाय धरल्या विमानात जातो. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. किती पुरुषार्थ पा, किती संतांचे पुरावे पा, सर्व संतांचे पुरावे पा. साधूशिवाय देवाची प्राप्तीच नाही. कुठल्याही साधूचं जीवन पा, कुठल्याही साधूचं जीवन पा. जोपर्यंत साधू भेटत नाही तोपर्यंत त्या साधूलाही देव भेटत नाही. त्याच्यापेक्षा वरिष्ठ साधू ज्याला भेटतो त्याला देव भेटतो. वरिष्ठ साधूला त्याच्याही पेक्षा पलीकडचा साधू वरिष्ठ भेटतो, मग त्याला देव भेटतो. ही साखळी आहे, साधू शिवाय देव भेटत नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा. विठोबा विठोबा हे विठोबा विठोबा कुमार.
मिनिटं कोणी उठू नका, फक्त 5 मिनिटं. विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळी वाजवा टाळी. हो 1 मिनिट. अहो ते ज्यांना बोलवायले ते या ना पटकन. चला या या. फक्त 5च मिनिटं वेळ द्या, कोणी उठू नका.